मंडळी आपला 4-5 दिवसना दौरा त्यामुळे लागणाऱ्या ज्या वस्तू त्या आपण थैलं ज्या ट्रॅव्हलिंग लागताना आणि सर्वात मेन काय आहे मनी तर या काय म्हणली जाणार नाही कारण की कशात तर मनी मेन सर्वात इम्पॉर्टंट त्या बी हाती धर लागतील ऑनलाईन बिवत तर चालेल ना आपल्याला लागणाऱ्या वस्तू सर्व लिहिलेलं चार्जर वगैरे सर्वात मेन गोष्टी ह्या व चार्जर एअरफोन त्यानं रुमाल गॉगल ड्रेस वगैरे तर आपलं 4-5 दिवसना दौरा त्यामुळे तर चालेल मग तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमना आजना व्हिडिओ डायरेक्ट रूम मध्ये चालू करेल आणि आपल्याला एकदम लॉंग ड्राईव्हवर जावाना कंटिन्यू व्हिडिओ मध्ये लागी राहा आणि तुम्ही तर चॅनलवर नवीन आहात आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब कर देजा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करजा आणि तुम्हाला काय वाटतं व्हिडिओ बद्दल कमेंट्स नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ कशा वाटतं ना त्याबद्दल बी थोडाफार सांगत राहा आणि काय नवीन सुधारणा ना ती बी तुम्ही सांगा तर चालेल मग आज आपण जाणार होतं तर लवकरात लवकर जाणार पडेल आपल्याला ऑलरेडी टाइम आहे जायला प्रेस करायला पण थोडा टाइम लागणार तर पाणी बिनी भरली दा मंडळी आणि आता आपण जाय राही ना आईला सांगितलं आई सांग खायले बुवा तर मग ना 2 घास खायली ना मस्तपैकी आई सांग फोन कर ज म्हणावं फोन करत राहावं मग चालेल करत राहील तर ना हे तर चालेल मग चला येऊ मग हा तर मंडळी मग आता निघणार तर आमने आई ना देखो वाय बारीक टोन कर दिनी तर ना काय चला ये मग टाटा करील मी फोन हा चालेल बरं तर चालेल मग हा चालेल करू आई करू तर आई एकदम भारी टोन कर दिनी गाईज तर असो शेवटी आई व बरोबर नाही आता निघणार मस्त दाजीला अर्धे ली जाऊ चला टाटा तुम्हाला लिहू ना मग तर मंडळी आता आपण निघणार मस्त आपला सुराबाई आणि दाजीला ली चालणार ताराबाज पर्यंत सोडाला बरोबर आहे काय सुरा चालेल मग आम निघाव ना आज ना वातावरण हवा बेकार चालू थंडी बेकार वाढी जायला तर नागडा बनी तर गाईज आपण येलो होतं ताराबाद बस स्टँडला एक नाशिक बस लागेल आपण सटाणा पाच जाणार होतं हा सटाणा बस स्टँड हवी गए पैसे वगैरे बाकी आहे का हाय बेकार गर्दी आहे रे भाऊ तर काय सटाणा बस स्टँड एवढी गर्दी ना बाबा बाबा जबरदस्त गर्दी व आणि आपल्याला याच ठिकाणी मनमाड बस या ठिकाणी चांदवड किती वाजता 1 वाजता गिरायनात पण आता 1 वाजे जायलात येदून येत मग मालेगाव दौरा काढणं पडेल तर फायनल मंडळी मनमाड बस भेटी जायला आणि आपण करेक्ट 1 वाजता लागेल आणि आता आपण सटाणा बस स्टँडनी ढळणाव आता गाईज फायनल गेज मनमाड सो गाईज मनमाड बस स्टँड उन्हाने आता आपण उतरी जायला हा एकदम छोटासा बस स्टॉप आहे फर्स्ट टाइम सेकंड टाइम मी ना हा थोडासा रिलॅक्स फील करू कारण की ना आपल्याला ट्रेन एकदम लेट थोडासा बसवट तर गाईज आपण ना हिला गेलो होता कवन आणि आता जाय ना मस्तपैकी स्टेशनला हो मनमाडना रेल्वे स्टेशन आणि अठायनं गर्दी बरीच लागी राहिली आपल्याला अजून ना 1 ते 1.5 तास लागतील तर आपण आता मध्ये जाज थोडा आराम करज मोबाईल बिबाईल चार्जिंगला लावज आपली गाडी ना बरीच लेट येणार 1.5 तास लेट फलक आता आपण मध्ये एंट्री कर आहे ना तर हो मनमाना रेल्वे स्टेशन आणि बऱ्याच रेल्वे तर आपल्याला डायरेक्ट तंग जावा ना गाईज पायी प्लॅटफॉर्मवर तशा काय नाही वर उड्डाण पूल कोणता पूल सांगता कायज हे की नाही
या बुडी जायला आणि मस्तपैकी आता एक जाग जाज बसू आराम. 7:30 वाजता ट्रेन आपली प्लॅटफॉर्म नंबर 2. हो एक ते तंगला 2 आपल्याला तंगली कान जाणं ये बरी. आणि अठन गाईज सरकता जिना तेनामुळे मग आपण ना चालणार अजिबात नाही. अट पाय थवा अशा करीश नाही तर डायरेक्ट आपल्याला ऑटोमॅटिकली जा चढाना काम नाही. फक्त उभा राहा ना डायरेक्ट. ठीक नाही अशा राहतात. तर मी तुम्हाला ना मनमाडना जो रेल्वे स्टेशन ते ना नजारा थोडक्यात देखाडी देऊ. आपण अंग येऊ ना तशा पायी येऊ ना अंगलिकानीनं भागव. प्लॅटफॉर्म अट सुरुवात होता 1 2 3 तंग 4 5 6 न फायनली अंगला व्ह्यू अंगला व्ह्यूज याळ अंग बुडेल पश्चिम अंग म्हणजे पूर्व अंग पाठमांग. 1 नंबर व्ह्यूज गाईज. कशा वाट 1 नंबर. अंग ती मानला थंडी कमी आपलीकडे पेक्षा अंग थंडी एकदम कमी व. तर आता आपण जाजं मोर. तर प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि 2 या साईडला आणि आपला अंगज लागणार या साईडला. तर आपण अंग जाज. तर हो प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि प्लॅटफॉर्म नंबर 2. तर आपली गाडी या साईडला लागणार आपल्याला अशा जावाना व. बाकीनी ट्रेन अठला गेलं. तर आपली चार्जिंग बिर्जिंग जवळपास सर्व वय जाईल आणि अनाउन्समेंट चालू राहणार गाईज. आपली ट्रेन जवळपास 19:33ला येणार. आता वाजेल 19:19. टायमिंग तो तर देखील तुम्ही. तर 12:13 घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 9:33 प्लॅटफॉर्म नंबर 2ला येईल राहिली गाडी. देखला सेवाग्राम एक्सप्रेस. तर गाईज मस्तपैकी बाथरूम फ्रेश ब्रेश होईल ना आणि आपला 1 नंबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 19:33 प्लॅटफॉर्म नंबर 2वरही राहिली सेवाग्राम एक्सप्रेस. चार्जिंग बिर्जिंग फुल कर लीधी. हो पुरा तगडा मनमाडना रेल्वे स्टेशन आणि हयस्ट प्लॅटफॉर्मवरही राहिली आपली ट्रेन. आता जवळपास 9:24 म्हणजे येत्या 9-10 मिनटं मग 19:25 म्हणजे 8 मिनटं मग राहिने आता. तर गाई जीवन जगणं म्हणजे सोपा नाही व. देखील तुम्ही जीवन एकदम सोपा व पण माणूस एवढा स्वतः म्हणजे जीवन अवघड बनाडलेलं ना जबरदस्त अवघड बनाडलेलं. तर या पद्धतीनं अशा बस ना पण वेटिंग करणं जवळपास ना बोर होई जा माणूस. आज मी एकटाच होती ना मुळे एवढा बोर होई गया ना जबरदस्त बोर होई गया. पण आता काय नाही कुछ देर और. तर गाईज आपली ट्रेन ना अनाउन्समेंट होई जाईल आता थोड्याच वेळात ई राहिनी 12:13:09 सेवाग्राम एक्सप्रेस. हे देखले 12:13:09 M2 म डब्बा व M1 व तो तठव आता थोडाच वेळात ई राहिनी. फायनली मंडळी आपली सेवाग्राम एक्सप्रेस इला गेलं 12:13:09 M2 में सीट आपला सीट नंबर 32. तर हैव ती ट्रेन इनाज आपण पूर्ण दिवसभर वेट कर राहिला सेवाग्राम एक्सप्रेस आणि यमज आपण जाणार वज डायरेक्ट नागपूर. तर काफ़ी इंतज़ारों के बाद हमारा सीट M2 मव A2 A1 त्यानंतर M7 M6. तर गाई आपल्याला M2 मध्ये जावं नावं. हा तर बेकार महाग लागेल तर M3 हो M2 सॉरी M3 आणि आपला सीटवर
दिस डब्बा. तर ये मग आपला सीट M2 मग तर M2 आपला सीट नंबर 32 6. तर मंडळी अवश्य आपला थर्ड AC डब्बावर तुम्ही देखा पूर्ण झोपानी सोय वगैरे व आपलं बेडवर म्हणजे आपलं सीटवर नंतर त्याच्या पांघराला आथराला सर्व दिलं विशी प्लस अजून एक चादर आहे समोर एक चादर स्पेशल चार्जिंग लावासाठी सॉकेट दिलं मोबाईल थावासाठी सर्व झोपेली नाहीत मागे आता झोपून मग